वर्कस्पेसमध्ये ना चांगलं बोलणाऱ्या, हसून लगेच मैत्री करणाऱ्या स्त्रियांकडे उगाचच एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. ही हां. अवेलेबल असेल अशा नजरेने. तर मला असं वाटतं, की आता आपण त्याच्या पलीकडे जायची गरज आहे. म्हणजे मी कोणाशीच बोलू नये आणि मी कोणाशीच नीट वागू नये असं एक माझ्यावर कंपल्शन तयार अशी वागले, की अनेकांना वाटतं, की अच्छा ही तर एकदम सोप्या गप्पा-गप्पा मारते यार, कुठल्याही हं, विषयाबद्दल बोलायला लागते म्हणजे हं. तर मला असं वाटतं, की हां. अनेक अनुभव येतात. त्याच्यामुळे मग मी हळू अ, बोलणं बंद करते किंवा कोशात जाते किंवा ह्या पलीकडे यावं लवकर लोकांनी असं मला वाटतं. चांगलं बोलणं, हसून बोलणं, लोकांशी पटकन मैत्री करणं हे स्त्रीचं चारित्र्य ठरवायचे मापदंड नाहीत. पण दुर्दैवाने आपल्या समाजात, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हेच गुण चुकीचे लेबल्स लावण्यासाठी वापरले जातात. ती फ्रेंडली आहे, मग ती अवेलेबल असेल. ती कॉन्फिडंट आहे, मग तिला कंट्रोल करता येईल. ती आर्टिक्युलेट आहे, मग ती बाउंड्रीज ठेवत नसेल. हे फक्त गैरसमज नाहीत, ही सिस्टमॅटिक मानसिकता आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसतो माहीत आहे? त्या स्त्रीच्या मनाला. कारण ही नजर इतकी खोलवर रुजते की ती स्त्री स्वतःलाच प्रश्न विचारू लागते. मी जरा कमी बोलायला हवे का? मी हसणं थांबवावं का? मी थोडी कोरडी, थोडी अलिप्त राहिले तरच लोक मला रिस्पेक्ट देतील का? आणि इथूनच सुरू होतो तो शांत पण थकवणारा आतला संघर्ष. एकीकडे मी अशी नाहीये, मी मोकळी आहे, एक्सप्रेसिव्ह आहे, मला गप्पा मारायला आवडतात, लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं, आणि दुसरीकडे मनात सतत चालू असतं, कुणाला चुकीची आयडिया तर जात नाही ना? माझं वागणं गैरसमज तर निर्माण करत नाही ना? हे एक्झॉस्टिंग असतं. स्वतःच्या स्वभावावर सेन्सर लावणं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला छोटं करणं, फक्त इतरांच्या नजरेत सेफ राहण्यासाठी. पण आता एक प्रश्न विचारूया प्रामाणिकपणे. जर एखादी स्त्री नीट बोलते, सन्मानाने वागते आणि तरीही लोक चुकीचा अर्थ काढतात, तर समस्या तिच्यात आहे का, की त्या नजरेत आहे? आपण का गृहीत धरतो की स्त्रीचं फ्रेंडलीनेस म्हणजे इन्व्हिटेशन? का आजही बाउंड्रीज ठरवण्याची जबाबदारी फक्त स्त्रीवर टाकली जाते? खरं तर मैत्रीपूर्ण असणं आणि अवेलेबल असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हसणं म्हणजे होकार नाही, बोलणं म्हणजे परवानगी नाही, आणि चांगलं वागणं हे कुणालाही चुकीचं वागायला लायसन्स देत नाही. तरीही स्त्रीला सतत सांगितलं जातं, जरा कमी बोल, जरा नीट वाग, लोक काय म्हणतील बघ. पण कधीच असं सांगितलं जात नाही की लोकांनी नीट विचार करायला हवा, मेंटॅलिटी बदलायला हवी. पण तो बदल स्त्रीने स्वतःला कमी करून नाही, तर समाजाने स्वतःला सुधारून करायला हवा. म्हणूनच तुम्ही जसे आहात तसे राहा, मोकळे राहा, आदराने बोला, आणि जर कुणाला बाउंड्रीज समजत नसतील तर ते तुमचं अपयश नाही. कारण स्त्रीचं व्यक्तिमत्व मॅनेज करण्यासाठी नसतं, ते रिस्पेक्ट करण्यासाठी असतं. वर्कस्पेसमध्ये ना चांगलं बोलणाऱ्या, हसून लगेच मैत्री करणाऱ्या स्त्रियांकडे उगाचच